आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901. हार्ड बदल तुम्ही होते मग तसं की आदेश तुम्हाला होता का हार्ड डिस्क बदलावा? हार्ड डिस्क बदलायचा विषय माझा नाही, तपासणीला आलो. ऐका मग हार्ड डिस्क म्हणजे संगमनेर नगरपालिकेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानानंतर EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये आज मोठा गोंधळ उडाला. स्ट्रॉंग रूममधील CCTV सिस्टमची हार्ड डिस्क अचानक बदलण्यात आल्याच्या कारणावरून उमेदवार संतप्त झाले असून त्यांनी बॅडमिंटन हॉलच्या गेटवर उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाच्या या कृतीमुळे निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी संगमनेर स्टेडियमवरील बॅडमिंटन हॉलमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली असून मतदानानंतर EVM मशीन्स इथे ठेवल्या आहेत. 2 तारखेपासून पोलीस, महसूल, तहसील आणि प्रांत अधिकारी इथे तळ ठोकून आहेत. उमेदवारांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी देखील देखरेखीसाठी नेमले होते. मात्र आज अचानक काही तासांसाठी स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे बंद पडल्याची चर्चा पसरली. हा प्रकार समजताच सर्व उमेदवार तातडीने स्ट्रॉंग रूमच्या गेटवर धावले. तिथे गेल्यानंतर गोंधळाची परिस्थिती दिसून आली. यावेळी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक बारवकर तसेच महसूल आणि प्रांत अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनातर्फे असा खुलासा करण्यात आला की सदर CCTV सिस्टमच्या स्ट्रॉंग रूमची हार्ड डिस्क बदलण्याची गरज होती, त्यामुळे हा प्रकार घडला. प्रशासनाच्या या खुलाशाने उमेदवारांचा संताप अधिकच वाढला. उमेदवारांनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला. विश्वासात न घेतल्याचा आरोप. उमेदवारांचे म्हणणे आहे की जर हार्ड डिस्क बदलायची होती तर प्रशासनाने उमेदवारांना विश्वासात घेणे किंवा याची पूर्वनिर्धारित माहिती देणे अत्यंत आवश्यक होते. लपून छपून हा बदल का करण्यात आला, तर प्रतिनिधींच्या नेमणुकीत विलंब का केला, असाही आरोप केला जात आहे. काही उमेदवारांनी असाही गंभीर आरोप केला की मतदान 2 तारखेला झाले, मात्र प्रतिनिधींची नेमणूक 5 तारखेला करण्यासाठी नोटिसा पाठवून विलंब केला गेला. या स्ट्रॉंग रूमची आणि नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवरती आमचा आता विश्वास नाही. काहीतरी सावळा गोंधळ झाल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे, अशा तीव्र भावना उमेदवारांनी व्यक्त केल्या. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि स्ट्रॉंग रूममधील पारदर्शकतेवर शंका निर्माण झाल्यामुळे सर्व संतप्त उमेदवारांनी बॅडमिंटन हॉलच्या गेटवर उपोषण सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालावर संशयाचे ढग जमले आहेत. तर काही तासाच्या गोंधळानंतर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना स्ट्रॉंग रूमचे पाहणी करण्याकरता स्ट्रॉंग रूममध्ये सोडण्यात आले आहे. मात्र या सर्व घटनेनंतर मतदारांचे भवितव्य EVR ठरवणार की EVMची सुरक्षा सांभाळणारे अधिकारी, हाच प्रश्न आता संगमनेरकरांना सतावत आहे.